श्री सावतामाळी व कुर्मुदास चरित्र। तेही प्राण परवते आवडी हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती। संतांची चरित्रे ही माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे। पुष्कळदा आपणास संतांची केवळ नावेच माहीत असतात किंवा फार तर त्यांनी केलेला एखादा चमत्कार, पण ज्या उत्तम व वंदनीय अवस्थेपर्यंत ते पोचलेले त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, त्याग, दोष जिंकून त्यांनी संपादन केलेले गुण, त्यांचे कारुण्य, भूतदया, परमात्मनिष्ठा, सर्वांच्या हिताविषयी असणारी तळमळ, सर्वत्र भगवत स्वरूप पाहणारी त्यांची व्यापक दृष्टी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेला बोध, याची ओळख फार थोड्या लोकांना असते। ती ओळख सर्वांना व्हावी म्हणून आज आपण हे श्रवण करणार आहोत। सर्व संतांची जीवने ऐहिक आणि परमार्थिक जीवनांचे आदर्श समोर ठेवून घडलेली आहेत। त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रातून या दोन्ही प्रकारच्या जीवनांचे श्रेष्ठ आदर्श आपल्याला प्राप्त होतात। तसेच त्यांचे अभंग वाङ्मय म्हणजे आत्मनिष्ठ भूमिकेवरून त्यांनी केलेले आत्माविष्कार होय। त्यामुळे त्यांच्या ऐहिक आणि परमार्थिक जीवनातील अनुभूती त्यांना उत्कंठपणे व्यक्त झालेल्या आहेत। अशा प्रकारे परंपरा, आख्यायिका, प्राचीन अर्वाचीन लेखकांची संतचरित्र आणि त्यांचे अभंग वाङ्मय आधाराला घेऊन ही संतचरित्रे सिद्ध झालेली आहेत। त्यांचे श्रेष्ठ जीवन आदर्श आपल्यासमोर यावेत आणि त्यांच्या जीवनचरित्रातून शुद्ध नैतिक विचारांचे संस्कार आपल्याला प्राप्त व्हावेत, हाच यामागील हेतू आहे। संतांच्या अलौकिक वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाचे लोकमानसाची पकड घेतल्यावर ते लोकमानस त्या संत चरित्रांना आपल्या कल्पनेप्रमाणे आकार देत जाते आणि त्यामुळे संत हे अतिमानवी शक्तीशी नाते जोडलेले दाखविले जाऊ लागतात। अशा प्रकारे संतांच्या अलौकिक वाटणाऱ्या जीवनाविषयीचा स्वाभाविक आकर्षणातून लोकप्रतिमा संतांच्या चरित्राकडे पाहू लागते आणि त्यातून अनेक कल्पनाबंध निर्माण होऊन अद्भुत, रम्य आणि चमत्काराने परिपूर्ण अशा संत चरित्रांची निर्मिती होऊ लागते। संत चरित्रात चमत्काराकडे वरील दृष्टिकोनातून पाहिले म्हणजे त्यातील शाश्वत सत्य तेवढे आपल्या हाती येते आणि खऱ्या परमार्थाशी ज्याचा काही संबंध नाही असे हे चमत्कार अव्यक्तीचे एक माध्यम आणि लोकप्रतिभेचे एक अंग म्हणून केवळ आपल्या समोर येतात। वरील सर्व गोष्टी ध्यानात घेऊन ही संत चरित्रे वाचली तर लोकजीवनाशी समरसून गेलेला समर्पित आणि सदाचार, सद्विचार संपन्न अशा श्रेष्ठ जीवनाचे आदर्श आपल्या त्यातून प्राप्त होतील आणि आजचा सत्ता आणि संपत्तीच्या स्पर्धेत आपण ज्या शाश्वत आनंदाला, मनशांतीला पारखे झालो आहोत, तो शाश्वत आनंद आणि मनशांती आपणास प्राप्त करून घेण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो। हातपायांनी अधू असलेले कुर्मुदास। 700 वर्षापूर्वी ज्ञानदेव नामदेवांनी महाराष्ट्रात एक क्रांती घडवून आणली। 700 वर्षापूर्वी आपला समाज परमार्थिकदृष्ट्या एक प्रकारे अवनतीच्याच मार्गाला लागलेला होता। सांस्कृतिकदृष्ट्या समाजात 2 वर्ग होते, एक धर्म आणि संस्कृती यांचा वारसा परंपरेने ज्याच्याकडे चालत आलेला आहे असा उच्चवर्णीयांचा समाज आणि पिढ्यानपिढ्या अज्ञानात जडमूळ अवस्थेत खिचपत पडलेला बहुजन समाज। परमार्थिक जीवनाच्या दृष्टीने या दोन्ही समाजाकडे पाहिले असता पदरी घोर निराशाच पडत होती। उच्चवर्णीय समाज व्रत, वैकल्ये, स्नान, संध्या, सोहळे, ओवळे इत्यादी कर्मकांडात बुडून गेलेला होता। परमार्थ म्हणजे आत्म्याच्या विकासासाठी केलेली साधना हे भान त्या समाजात राहिले नव्हते। मोक्षाच्या चुकीच्या कल्पनांनी ग्रस्त झालेला हा समाज व्रत, वैकल्य, यज्ञ, यागादी कर्मकांडातच आपले आयुष्य वेचत होता। पांडित्य, अर्थरहित पाठांतर म्हणजेच विद्वत्ता असे समीकरणच रूढ झाले होते। अज्ञानाने ग्रस्त झालेला समाज हीन आणि तामसी देवतांच्या उपासनेने स्वतःला धन्य मानित होता। विशेष म्हणजे या दोन्ही समाजात यालाच धर्म असे म्हटले जात होते। धर्म आणि परमार्थ यांच्यातल्या सीमारेषा कुणाला समजेनाशा झाल्या होत्या आणि त्यामुळे या कालखंडात धर्मालाही अवकळा येऊ लागली होती आणि परमार्थिक जीवनालाही विकृत वळण प्राप्त झाले होते। या सर्व परिस्थितीची झळ प्रज्ञावंतांना, प्रतिभावंतांना, विचारवंतांना, साक्षात्कारी सत्पुरुषांना आणि सत्य धर्माचे प्रतिपादन करणाऱ्यांना पोहोचू लागली होती।
ज्ञानदेवादी भावंडांनी कोवळ्या वयातच कर्मठ समाजाकडून जो अनामुष छळ सोसावा लागला तो ध्यानात घेतला म्हणजे तत्कालीन धार्मिक आणि परमार्थिक जीवनाविषयीच्या समाजाच्या धारणा किती संकुचित आणि विपरीत झाल्या होत्या याची कल्पना येते. अशा परिस्थितीतच ज्ञानदेवांनी समाजाला सत्य धर्माची, धर्माच्या मूळ संकल्पनेची आणि परमार्थाची शिकवण देण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि प्रतिभा पणाला लावून गीतेवर भाष्य केले आणि ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. त्यात ज्ञानदेवांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालून लोकांना शुद्ध नैतिक आचारांच्या पायावर उभा राहिलेला भक्तिमार्ग निरूपिला. पुंडलिकाने पंढरीला पांडुरंगाच्या भक्तीची जी परंपरा घालून दिली त्या भक्ती परंपरेला आपल्या या तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली आणि अशा प्रकारे शुद्ध नैतिक आचार, समत्वदृष्टी, मानवता आणि विश्वबंधुता या उदात्त जीवनमूल्यावर अधिष्ठित असा महाराष्ट्रातील भागवत धर्म वारकरी संप्रदायाच्या रूपाने प्रस्थापित केला. ज्ञानदेवांच्या या कार्याचा सर्व महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवांनी प्रचार केला. अशा प्रकारे शेकडो वर्ष अज्ञानात राहिलेल्या जडमूळ समाजाचा उद्धार करणारा वारकरी पंथ महाराष्ट्रात उदयास येऊन येथील 18 प्रगट जातींना एकत्र आणून व त्यांच्यात एक एक थोर संत निर्माण करून ज्ञानदेव नामदेवांनी महाराष्ट्राच्या धार्मिक आणि परमार्थिक जीवनात 700 वर्षापूर्वी एक थोर क्रांतिकार्य केले. त्यांच्या या क्रांतिकार्याचे फलित म्हणजे चोखामेळा, गोरा कुंभार, सवतामाळी, सेना न्हावी अशा समाजातील विविध थरातील थोर थोर संतवर्याचे परमार्थिक जीवन होय. आज या ठिकाणी आपण सवतामाळी या संताच्या परमार्थिक जीवनचरित्राचा परिचय करून घेणार आहोत. तो करून घेताना ज्याच्या परमार्थिक जीवनाचे अनुबंध सवतामाळ्याच्या परमार्थिक जीवनाशी जोडले गेले आहेत अशा कुर्मुदासाचेही चरित्र विचारात घेणार आहोत. हातपायांनी अधू कुर्मुदास. पैठणची माती अशी की तिथं विद्वानांची, संतांची, थोर भक्तांची अखंड परंपराच निर्माण व्हावी. ज्ञानदेव नामदेवांचाच काळ. सारा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीनं धुंद झालेला. पंढरीच्या वाटेवर कोणीच कोणाला हिंदीन समजत नव्हता. या वाटेवर प्रत्येक वाटसरू आपली जात, भक्त याच एका शब्दात सांगत होता. या वाटेवरील एका वारकऱ्याला खांद्यावर भगवताची पताका घेतलेला, भाडी बुक्का लावलेला आणि टाळांच्या तालावर रामकृष्ण हरी हे नामस्मरण करणारा एखादा वारकरी भेटला तर तो त्याला नाव गाव काहीच विचारत नाही, तर त्याच्या पायाला स्पर्श करून त्याला तो उराउरी भेटतो. या उराउरी भेटण्यात येथे जाती, व्यक्ती, पडेबिंदुले या मनोधारणेची साक्ष पडते. पंढरीला जावं आणि आपल्या अंतकरणात नटलेल्या पांडुरंगाला उराउरी भेटावं ही या वारकरी भक्तांची अंतप्रेरणा. परंतु जेव्हा या भक्ताला कळतं की आपला सारा प्रपंच परमार्थमय झालेला आहे, आपण आपल्या सकट आपला प्रपंच पांडुरंगाला समर्पित केलेला आहे, तर मग पंढरीला तरी जायची गरजच काय. आणि खरोखरच मनाच्या या अवस्थेला पोचलेल्या भक्ताच्या भेटीला साक्षात पांडुरंगच धावत येतो. त्यांच्या अंतकरणात हे परमात्म तत्व निर्गुण निराकार परब्रह्म त्याला भेटतो. या अलौकिक भेटीचा हृदय सोहळा आपल्याला भक्त कुर्मुदास आणि भक्त सवतामाळी यांच्या चरित्रात अनुभवायला मिळतो. या चरित्रकथेतील अद्भुताचं, चमत्काराचं आवरण काढून टाकलं आणि चरित्रकथेत दडून राहिलेलं अनुभव सत्य निर्गुण पाहिलं म्हणजेच संताची थोर परमार्थिक अनुभव आपल्या प्रत्ययास येऊ लागतात. पैठणला कुर्मुदास नावाचा एक भक्त राहत होता. तो पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता. यानंतर आयुष्यभर हरिभजनच करीत राहावं असा जणू विधी संकेत होता. म्हणून त्याला जन्मताच अपंगत्व प्राप्त झालं. एका सत्वशील ब्रह्मांड घराण्यात जन्माला आलेल्या कुर्मुदासाला दोन्ही हात नव्हते आणि पायही नव्हते. कुर्मुदास जसा जसा एकाच जागी बसून वाढू लागला तशी त्याला जाण झपाट्यानं येऊ लागली. अपंग माणसाला बुद्धिमत्ता अधिक प्राप्त होते असे म्हणतात. कुर्मुदासाच्या बाबतीत हा अनुभव सर्वांना येऊ लागला. आई वडिलांच्या तोंडून ऐकलेली संस्कृत अष्टके, पदे, श्लोक, स्तोत्र, कवच तो बिनचूकपणे म्हणू लागला. त्याच्या बुद्धिमत्तेची, स्मरणशक्तीची ही तीव्रता थोरा मोठ्यांना प्रकर्षानं जाणवू लागली.
त्यामुळं या मुलाविषयी सहानुभूती वाटू लागली. लोक त्याच्याकडे कौतुकानं, प्रेमानं आणि सहानुभूतीनं अंतःकरणाने पाहू लागले. त्याला हवं नको ते विचारू लागले. सर्वांकडूनच प्रेम मिळत गेल्यामुळं कुर्मुदासाला आपल्या अपंगत्वाबद्दल यत्किंचितही खंत वाटेनाशी झाली. त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला नाही. उलट त्याला या जगात सर्वत्र प्रेम भरून राहिलं आहे असं वाटू लागलं. तो या प्रेमात परमेश्वराला शोधू लागला. बालवयात त्याच्या मनावर परमेश्वर भक्तीचे, आध्यात्मिक ग्रंथाच्या निरूपणाचे संस्कार होऊ लागले. कोणीही प्रवचनकार, कीर्तनकार पैठणला येवो, कुर्मुदास गडबडा लोळत देवालयात जाई आणि कीर्तन प्रवचन ऐकी. वाटे जावे पंढरीसी. एकदा असंच झालं. कोणीतरी थोर कीर्तनकार पैठणला आला होता. एका देवालयात त्याच्या कीर्तनाचा सप्ताह चालला होता. कुर्मुदास असाच खरडत कीर्तनाला रोज जाऊ लागला. कीर्तनानं निरूपलेलं अद्वैत्व तत्वज्ञान, भक्ती महात्म्य तो हृदयाचे कान करून ऐकू लागला. कीर्तनकारानं उत्तर रंगात लावलेल्या आख्यानात तर त्याच्या साऱ्या चित्तवृत्ती एकाग्र व्हायच्या. हरिदास अधूनमधून नामस्कीर्तनाचा घोष करीत. सर्व लोक टाळ्या वाजवून नामस्कीर्तन करण्यात रंगून जात. हाताने वाजवलेली टाळी त्याच्या हृदयात भक्तिप्रेमाच्या आनंद लहरी निर्माण करी. त्या धुंद अवस्थेचा त्याला विलक्षण मोह पडे. परंतु तो करणार काय? हात नसल्यामुळे तो टाळ्या वाजवणार कसा? पण निराश होणं, खिन्न होणं हे त्याला माहीतच नव्हतं. तो मुखाने नामस्मरण करी आणि त्या नामस्मरणाच्या लयीत आपले सर्वांग डोलवी. या डोलण्यानं आणि डोलता केलेल्या नामस्मरणानं त्याची जणू समाधीच लागे. हा भक्तिप्रेमाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून येई. लोक कीर्तनकाराच्या बरोबर टाळ्या वाजवून नामस्मरण करीत. पण ही धुंदी त्याच्या अनुभवाला कितपत आली असावी कोण जाणे. मात्र कुर्मुदास देहबान हरपून गेलेला त्यांना जेव्हा दिसे तेव्हा मात्र त्याच्या ध्यानी येई की आपल्या हातात, ओठात आणि हृदयात किती अंतर आहे. हरिदास पंढरीचं महात्म्य वर्णन करीत होता. भक्त हो, पंढरी हे आपलं माहेर आहे. या माहेराहून आपण इथं आलो. या माहेरी जायला आणि आपल्या बापाला, आईला भेटायला आपण सारेच उत्सुक असतो. या माहेरचा आपला बाप विश्वात्मक विश्वरूप आहे. तोच विठ्ठल रूपाने नटला आहे. त्याचाच अंश घेऊन आपण या प्रपंचात आलो आहोत. त्या आपल्या बापाला, विठू माऊलीला भेटल्याशिवाय आपल्याला कसं बरं चैन पडल. सासूरवाशीन ज्या ओढीनं माहेराकडे बघते त्याच ओढीनं भक्त लोक आपल्या या माहेराकडे बघतात. कारण आपण जिथून आलो तिथंच जाण्याची अनिवार्य ओढ प्रत्येकालाच असते. लोक हो, पंढरी हे आपलं माहेर आहे. पंढरीचा पांडुरंग हाच खरा आपला विश्वात्मक बाप आहे. तीच आपली विठू माऊली आहे. तिथला भक्त पुंडलिक हा आपला बंधू आहे. चंद्रभागा ही आपली बहीण आहे. या माहेराचं अलौकिक सुख कोणत्या शब्दात वर्णन करावं. देवाच्या लाडक्या लेकरांनो, या पंढरीचं महात्म्य संतांनी एका शब्दात खऱ्या अर्थानं वर्णन केलं आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे त्या विश्वात्मक नारायणाचं अधिष्ठान आहे. विश्वाची निर्मिती करणाऱ्या त्या नारायणाचं हे वस्तीस्थान आहे. म्हणून संत लोक म्हणतात की जेव्हा हे चराचर नव्हतं तेव्हा एकमेव पंढरपूर होतं. इतकं हे आपलं माहेर जुनं आहे. आपण तिथूनच आलो आणि आपल्याला तिथंच जायचं आहे. या येण्या जाणाऱ्याच्या प्रवासात आपल्याजवळ हवी फक्त भक्तिप्रेमाची शिदोरी. जनाबाई म्हणते, विवेकाची पेठ उघडी पंढरीची वाट, तेथे नाही काही धाका, ओठाओटी भेटे सका. मरोनिया जावे शरण विठोबासी व्हावे, म्हणोनी नामयाची जनी, देव करा ऐसा ऋणी. आपल्या या माहेराला जाऊन विठू माऊलीला कधी क्षेमालिंगन देईन असं आपल्या ज्ञानोबारायाला होऊन जातं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी. बाप रखमा देवी वरू विठ्ठलेसी भेटी, आपुलिया सेवेसाठी करोनी ठेला. हा विश्वात्मक नारायण या पंढरपूरला येऊन सगुण साकार स्वरूपात का नटला याचं रहस्य ज्ञानोबाने मोठ्या
मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे. ते म्हणतात, कर्म, धर्म, पाप, पुण्य, विधी, अविधी हा विवेक करता करता ज्यांची वाणी शेणली त्यांचा जन्मही फुकट गेला. जडमुडांना कोणीच वाली उरला नव्हता. बिचारे अंधारात चाचपडत पिढ्यानपिढ्या काळ कंटू लागले. या सर्वांची कीव आली म्हणून पुंडलिकानं या पांडुरंगाला प्रार्थना करून पंढरीत कायमचे खिळवून ठेवले आणि हरिपाठाच्या द्वारे या अज्ञ लोकांचा उद्धार केला. अशा या पंढरपूरला जन्माला येऊन एकदा तरी जाऊन यावं आणि जन्मोजन्मीचे पुण्य पदरी पाडून घ्यावं. या पंढरीचे महात्म्य वर्णन करता करता सर्व संतांची वाणी शिणली. कीर्तनकार ज्ञानदेव नामदेवांनी वर्णिलेल्या पंढरी महात्म्याचे दाखले देऊन पंढरी हे मुक्तिधाम कसे आहे आणि बाप रखमादेवीवरून हेच सर्व सुखाचे आगर कसे आहे ते पटवून देत होता. कुर्मुदास त्याचं हे निरूपण देहभान विसरून ऐकत होता. कीर्तन संपलं, आरती झाली, सर्वांना प्रसाद दिला गेला. कुर्मुदासाच्याही तोंडात प्रसाद घातला. त्यावेळी तो काहीसा भारावून गेलेला होता. आपल्या तोंडी प्रसाद घालणाऱ्या माणसाला तो म्हणाला, पंढरी महात्म्य ऐकताना आपण इतके बेभान होऊन जातो, तर पंढरपूरला प्रत्यक्ष गेल्यावर साक्षात वैकुंठी गेल्याचा आनंद का होऊ नये? हो ना, मग जातोच काय पंढरपूरला? कुर्मुदास पंढरपूरला जाऊ शकत नाही हे माहीत असूनही त्यानं खवचटपणानं त्याला विचारलं. कुर्मुदास त्याला म्हणाला, अंतरीची आर्त उत्कंठ असेल आणि पांडुरंगाची कृपा असेल तर निश्चित जाऊन येईल पंढरपूरला. माझ्या हृदयातल्या पांडुरंगाचं दर्शन मी केव्हाही घेऊ शकतो, पण पंढरपूरला जायचंच म्हटलं तर त्याच्या कृपा प्रसादाच्या बळावर जाऊही शकतो. कुर्मुदासाच्या या बोलण्याला आसपासचे लोक हसू लागले. ते म्हणाले, असे तुला ना हात ना पाय, तू कसा जाणार इतकं दूरचं अंतर तोडीत? कुर्मुदास मोठ्या निश्चयी स्वरात म्हणाला, त्याचा जर कृपाप्रसाद प्राप्त झाला तर पंगूही गिरी ओलांडून जाऊ शकतो. आणि कुर्मुदासानं ठरवलं, पंढरपूरला जायचंच. इथे लोळागोळा होऊन पडलेला देह पंढरीच्या वाटेवर कामी आला तरी चालेल, पण पंढरपूरची वाट धरायचीच. दुसरे दिवशी कुर्मुदास भल्या पहाटे पंढरपूरच्या वाटेला लागला. रस्त्याने खुरडत खुरडत तो कासवासारखं अंतर तोडू लागला. वाटेत त्याला कोणी विचारायचं, अरे पांगळ्या, घर सोडून तू इकडे कुठे निघालास? माझ्या माहेरी चाललोय, म्हणजे पंढरपूरला. कुर्मुदासाचं हे उत्तर ऐकून सर्वजण त्याला हसत, पण त्यानं त्याची पर्वा केली नाही. तो तसाच खुरडत चालू लागायचा. वाटेत थकवा आला म्हणजे एखाद्या वृक्षाच्या सावलीत विसावा घ्यायचा. पांथस्थ लोक त्याची विचारपूस करायचे, त्याला पाणी आणून द्यायचे, खायलाही द्यायचे. ही सारी विठ्ठलाचीच कृपा आहे आणि त्याच्या इच्छेनंच हे सारं घडतं आहे, अशी त्याची भावना झाली होती. आपण याच देही भूलोकीच्या वैकुंठाला जाणार आणि त्या सावळ्या परब्रह्माला डोळे भरून पाहणार, असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. कुर्मुदासाचा प्रवास खुरडत खुरडत चाललेला होता. बरेच दिवस गेले. आता एकादशी फक्त 7च दिवस राहिले होते आणि तो तर लवळपर्यंत पोचलेला होता. त्याच्या जीवाची उलाढाल होऊ लागली. इतक्या दिवसात आपण केवळ लवळपर्यंतच अंतर तोडलं, अजून पंढरी तर खूप खूप दूर, असा कसा पोचणार? तो मनातल्या मनात विवळू लागला. पांडुरंगा, तू मला पांगळा केलंस, तुझी इच्छा. मी अहोरात्र तुझं नामस्मरण करीत राहावं, ह्या हेतूनं तू मला अपंगत्व दिलंस, असं मी मानित आलो. आज मनात उत्कंठ इच्छा निर्माण झाली, तुला भेटावं, डोळा भरून पाहावं, तुझं सावळं गोजिरं रूप हृदयात साठवून घ्यावं. पण अपंगानं इच्छा करू नाही, आशा करू नाही, आकांक्षा धरू नाही, हे विधिलिखितच म्हणायचं काय? मी तुला भेटावं असं तुला वाटत नाही काय? अरे, आजवर तू भक्ताच्या हाकेला धावत आलास, अशी तुझी कीर्ती मी ऐकत आलो आणि या उरलेल्या 7 दिवसात मी पंढरीला सुद्धा येऊ शकत नाही. केवढं दुर्दैव माझं. पांडुरंगाला निरोप. समोरूनच काही वाटसरू येत होते. त्यांच्या खांद्यावर भागवताचे ध्वज शोभत होते. कपाळावर बुक्का ठसठशीत दिसत होता आणि मुखातून जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या नामाचा घोष चाललेला होता. कुर्मुदासाला आनंद झाला. आपल्या अंतरीची आर्त त्याच्यात दिसली. आपले हे सगळे सोयरेच आहेत असं त्याला वाटू लागलं. आपली सोयरीक विठ्ठलाशी, त्यांचीही सोयरीक विठ्ठलाशी, मग त्यांच्याबरोबर आपण विठ्ठलाला
निरोप सांगितला तर काय हरकत, या विचारानं त्याचं मन उल्हासित झालं. राम राम विठ्ठल भक्तांनो, राम राम. आपण पंढरीला चालला आहात ना? होय, चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घ्यायलाच निघालो आहोत. आम्ही वारकरी. तुम्ही इथलेच का, या लहुळातलेच का? नाही भक्तांनो, मी तुमच्यासारखाच एक भक्त आहे. देवाच्या इच्छेने पांगळा झालो, वाईट नाही वाटत त्याचं. पण मीही देवदर्शनासाठी निघालो होतो पंढरपूरला, खुर्डत आलो इथवर. आता एकादशीला 7च दिवस राहिलेत. कसा पोचणार पंढरपूरला? इतकं भाग्य नाही माझं. माझा निरोप सांगाल का पांडुरंगाला? हो, जरूर सांगू की. काय निरोप आहे आपला? त्याला सांगा की माय बापा विठ्ठला, कुर्मुदास नावाचा तुझा परमभक्त पैठवून तुला भेटायला निघालाय आणि इथं पोहोचण्यातच सारे दिवस निघून गेले. आता उरलेत फक्त 7च दिवस. या 7 दिवसात हा लवळ पांगळा भक्त तुला भेटायला येऊ शकत नाही. पण मी तुझी चातकासारखी वाट पाहत आहे. तू कृपासागर आहेस, तूच येऊन मला भेट दे. अवश्य म्हणून पांतस्थानी त्याला जवळची शिदोरी दिली, पाणी आणून दिलं आणि त्याचा निरोप घेऊन जय जय रामकृष्ण हरी म्हणत आपली वाट धरली. विठोबा खिस्ती. कुर्मुदासाचा निरोप घेऊन पांतस्थ वारकरी निघून गेले आणि कुर्मुदास एकटाच पडला. घटकाभर त्याला लाभलेला सहवास त्यांच्या अंतकरणाला चटका देऊन गेला. त्यांचा वियोग त्याला सहन होईना. तो मनात म्हणू लागला, विठ्ठला, पांडुरंगा, अरे मी अभागी आहे म्हणून तुझ्या भेटीला येऊ शकत नाही. पण तुझ्या भक्ताचाही सुखद सहवास मला फार काळ लावू नये. इतका का मी पापी आहे? तुझे भक्त भेटले म्हणजे तूच माझ्या अंतकरणाच्या दाराशी येऊन उभा राहिल्यासारखे वाटते. ते तुझ्या भेटीच्या ओढीनं निघून जातात आणि मग तू माझ्या दारातून निघून गेल्याची चुटपुट लागून राहते. विठ्ठला, तू हे दार ओलांडून आत कधी येशील? तुला उराउरी भेटण्याची माझं हृदय धपापू लागलंय. आता तुझ्याशिवाय या बीजवनासात माझी काळजी कोण घेणार? भक्ताच्या हाकेला आजवर तू धावत गेलास. तुझं हे ब्रीद तू कधी सोडलं नाहीस. मग माझी भक्ती खरी नाही काय? तू मला अभक्तच मानतोस काय? तसं असेल तर मी तुझं नामस्मरण करीत असाच या ठिकाणी उन्हातानात पडून राहील आणि प्राण सोडीन. पण लक्षात असू दे की माझ्या प्राणाबरोबर तुला तुझं ब्रीदही सोडावं लागेल. कुर्मुदास आतल्या आत व्याकुळ झाला होता. प्राण कंठाशी आले होते. इतक्यात त्याला चाहूल लागली. घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ येऊ लागला. वाटेतच पडून राहिलेल्या अपंग अवस्थेतील कुर्मुदासाजवळ येताच टापांचा आवाज थांबला. कुर्मुदासानं पडल्या पडल्या मान वळवून पाहिलं. तो त्यास एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून खाली उतरताना एक अत्यंत तेजस्वी पुरुष दिसला. त्या पुरुषाने कुर्मुदासाकडे काहीशा सस्मित चेहऱ्याने पाहून विचारलं, आपण कोण, कोठले? अशा अपंग अवस्थेत या विजनात एकटेच का पडून राहिलात? कोणीतरी आपली चौकशी करणारा भेटला हे पाहून कुर्मुदासास आनंद वाटला. त्याने उत्तर दिले, मी विठ्ठल भक्त कुर्मुदास आहे. पैठणाहून असंच खरडत खरडत आलो. पंढरीला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन कृत्य करावं ही माझ्या मनीची आस. पण करणार काय? 7च दिवस उरलेत एकादशीला. आता या अवधीत पंढरपुरास पोचणे शक्य नाही. पांडुरंगाची इच्छा. इथंच त्याचं नामस्मरण करीत प्राण सोडीन. पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय परत जाणे शक्य नाही. तुम्ही पंढरीला जाणार म्हणता? बरं झालं. आणासाहेस आम्हाला सोबत मिळाली म्हणायची. मी तुमच्याबरोबर येऊन तुम्हाला सोबत कशी करणार? मला का हातपाय आहेत तुमच्याबरोबर यायला? तुम्ही कुठं जाणार आहात? आपलं नाव काय? मला सर्व लोक विठोबा खिस्ती म्हणतात. पंढरीला माझं दुकान आहे. तेथूनच माझा व्यापार सर्वत्र चालतो. पंढरीलाच जायचं आहे मला. येणार ना माझ्याबरोबर? सांगितलं ना, मी अपंग आहे, अभागी आहे. मी तुमच्याबरोबर कसा येणार? आम्हाला तर गेलंच पाहिजे पंढरपूरला. जाताना वाटेत जी जी गावं लागतील त्या गावी देणे घेणे हा व्यवहार करावा लागतो. यासाठी कोस अर्धा कोसावर मुक्काम करावा लागतो. पण काहीही असले तरी आम्ही तुमच्या संगतीस, तुमच्या सहवासात अंतर पडू देणार नाही. त्याच्या बोलण्यानं कुर्मुदासाला फार आनंद झाला. त्याच्या रूपानं जणू पांडुरंगच आपल्याला भेटला
असं त्याला वाटू लागलं. विठोबा खिस्त्यानं घोड्यावरील सर्व सामान काढलं, रात्रीचं जेवण तयार केलं. 2 सुग्रास घास कुर्मुदासाला मोठ्या प्रेमाने खाऊ घातले आणि 2 आपणही खाल्ले. कुर्मुदासाला ते भोजन इतकं गोड लागलं की आत्तापर्यंत सेवन केलेले महाप्रसाद देखील त्या चवीपुढं फिके वाटावेत, किंबहुना अमृताची चव यापेक्षा वेगळी असावी अशा त्याला कल्पना देखील करवेना. विठोबा खिस्त्यानं रात्रभर लवळतच मुक्काम केला. कुर्मुदासाशी गप्पा मारण्यात रात्र कशी निघून गेली ते समजलं नाही. रात्र संपता त्यानं कुर्मुदासाला सांगितलं, तुम्ही रोज थोडा थोडा प्रवास करताच, तेव्हा रात्री तुमचा मुक्काम जिथं होईल तिथं आम्ही तुमची सेवा करायला निश्चितपणे येऊ. त्याविषयी काळजी करायचं कारण नाही. व्यापार करता करता वाटेत भेटणाऱ्या हरिभक्तांची सेवा करणं हे माझं ब्रीद आहे. दुसरे दिवशीची पहाट सारी सृष्टी जणू सुष्णात झाली होती. सर्वत्र मंगलमय दवबिंदूचा सडा पडला होता. पक्षिणी पिल्ल्यांचा चारा आणण्यासाठी दूरवर झेपावत होत्या. रात्रभर त्यांचा उबदार पंखाचा उबारा मिळालेली चिमणी पाखरं किलबिलाट करीत होती. पाणवलेल्या गायी हंबरत होत्या. तशी वासरं स्तनपानासाठी ओढ घेत होती. विठोबा खिस्त्यानं कुर्मुदासाला उठवलं. त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. कधीही न अनुभवलेला तो स्पर्श आपल्याला कुठंतरी उंच उंच घेऊन जातोय असं कुर्मुदासाला वाटू लागलं. तो व्यापारी त्याला म्हणाला, वस्ता, आपल्या मुखातून काय आज्ञा आहे पांडुरंगाची? मी आता माझ्या व्यापारासाठी निघालो. तू तुझ्या गतीनं अशीच मार्गक्रमणा करीत राहा. लागेल त्या गावी सायंकाळी मुक्काम कर. मी तुझ्या सेवेला तिथं हजर राही. आणि मग कुर्मुदास असाच खरडत मार्ग चालू लागला. सूर्यास्ताच्या वेळी लागले त्या गावी राहू लागला. सांगितल्याप्रमाणे विठोबा खिस्ती त्या गावी वेळेवर हजर राहू लागला. नाही, कुर्मुदासाला भेटू शकला नाही. त्याची जणू आठवणच राहिली नाही. त्याला कुर्मुदासाला प्रश्न पडला, हा विठोबा खिस्ती कोण? पंढरपूरचा भक्ती सोहळा. इकडे पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात भक्त नामदेवाचं कीर्तन रंगात आलं होतं. अनेक संत सत्पुरुष कीर्तनाला येऊन बसले होते. पंढरीचा महिमा आणि वैकुंठपतीचा भक्तिवस्तलना गाताना नामदेव अगदी भारावून गेले होते. त्यांना कशाचंही भान राहिलेलं दिसत नव्हतं. टाळ मृदुंगाच्या घोषात ते अधूनमधून नामस्मरण करीत नाचत होते. सारा श्रोतवृंद तल्लीन झाला होता. अशा वेळी कुर्मुदासाचा निरोप घेऊन आलेले वारकरी मंडळी चंद्रभागेचे स्नान उरकून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आली. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्याचं सावळं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेतलं. त्याला ते उराउरी भेटले आणि अंतरीच्या साऱ्या कळा निववून घेतल्या. सारा शीन नाहीसा झाला. अनंत जन्मीचे दुःख जणू विसरून गेले. व्यावहारिक सुखात माणसाला दुसऱ्याच्या दुःखाचा आठव होत नसतो, पण परमार्थिक सुख असं असतं की त्या सुखात असंख्याच्या डोळ्यातले अश्रू दिसू लागतात. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानं सुखावलेल्या या विठ्ठल भक्त वारकऱ्यांना एकदम कुर्मुदासाची आठवण झाली. त्यानं दिलेला निरूप पांडुरंगाला सांगायचा होता. त्यांनी पुन्हा हात जोडले आणि पांडुरंगाला म्हणाले, भक्त वत्सला पांडुरंगा, तुला भेटायला निघालेला तुझा एक भक्त लहुळात आम्हाला भेटला. त्याला ना हात ना पाय, तसाच खुरडत प्रवास करतोय बिचारा. आता एकादशीला 5च दिवस राहिलेत. या 5 दिवसात आपण पंढरपूरला पोचणार नाही या जाणीवेने तो फार कष्टी झालाय. त्यानं आमच्याबरोबर तुला एक निरोप दिलाय. त्यानं असं सांगितलं की देवा, मी तर एकादशीला पंढरपूरला येऊ शकत नाही. तुझ्या भेटीसाठी तळमळतोय. तूच सत्वर येऊन मला भेट. विठ्ठलाला निरोप सांगून वारकरी लोक पंढरीच्या भक्ती सोहळ्यात मिसळून गेले. देव दिना घरी धावला. भक्तीचं आणि भक्तियुक्त अंतकरणानं केलेल्या नामस्मरणाचं महात्म्य इतकं थोर आहे की त्या योगे देवच भक्ताची सर्वोत्परी काळजी वाहू लागतो. हा देव भक्त संबंध वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात,
अनन्य भक्तीने, मनोभावाने व भक्तीने जे भक्त मला समर्पित झाले त्यांच्यासाठी मी काय करतो म्हणून सांगू? माझ्या भक्तांना संसाराची काळजी कशी बरे पडेल? श्रीमंताची पत्नी भुकेने शोकाकुल होईल काय? केवळ भक्तांसाठीच मी मूर्तीमध्ये साकार होऊन भक्ताच्या या गावाला पंढरपूरला आलो. अशा प्रकारे माझ्या भजनाविषयी ज्याला आस्था असते अशा भक्ताला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. अशा प्रकारे ज्याला मी मस्तकावर धारण करतो, जो 14 पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्ती आपल्या हातात घेऊन जगायला वाटीत भक्ती मार्गाला लागला, त्याला आम्हीच नमस्कार करतो. त्याला आमच्या मस्तकावरचा मुकुट करतो, त्यांची प्रतिमा कंठात धारण करतो. आणि अशा भक्ताला उराउरी भेटण्यासाठीच 2वर 2 असे 4 हात घेऊन मी येथे आलो आहे. परमेश्वराला भक्ताचं फक्त समर्पण हवं असतं. भक्त मनोभावे त्याला समर्पित झाला की त्याची सर्व काळजी तोच घेतो. कुर्मुदासाची भक्ती अशा प्रकारची समर्पित भक्ती होती. त्याच्या श्वास निश्वासातून परमेश्वराचं नाम दरवळत होतं. त्याच्या हृदयातल्या रक्ताला भक्तिप्रेमाचा सुगंध प्राप्त झालेला होता आणि म्हणून वैकुंठ नायकाला त्याचा निरोप ऐकल्यावर स्वस्थ राहावेना. विठोबा ख्रिस्तीचं रूप घेऊन आपण त्याला भेटल्याचं आणि प्रत्येक गावी होणाऱ्या मुक्कामात आपण तुला भेटू असं वचन दिल्याचं त्याला आठवलं. तो ताबडतोब त्याच्या भेटीसाठी निघाला. नामदेवाचं कीर्तन चालूच होतं आणि सर्व भक्त लोक त्या कीर्तनात रमून गेले होते. अशावेळी पांडुरंग आपल्या भक्ताच्या भेटीसाठी तातडीने निघाले. देव पंढरपुराहून लहुळला निघाले, पण दगडाची खोळ तशीच विटेवर उभी होती. वारकरी मंडळींना त्यातील चैतन्य दुसरीकडे गेल्याची कल्पनाच नव्हती. पण चैतन्यमय देव जाणणाऱ्या नामदेवांना व ज्ञानदेवांना ही गोष्ट ताबडतोब समजली. चैतन्य हरपले, नामदेव अस्वस्थ झाले. त्यांनी कीर्तन तसेच अर्धवट सोडले आणि ज्ञानदेवांना बरोबर घेऊन त्या चैतन्याचा पाठलाग करीत निघाले. ज्ञानदेव मुकाटपणे नामदेवाचे बोलणे ऐकत होते. त्यांनी सारी वस्तुस्थिती ओळखली होती, पण नामदेवाला या घटनेतून बोध होणार आहे याची खात्री वाटल्यानं ते चेहऱ्यावर मिश्किल भाव ठेवून त्यांचं सारं काही ऐकत होते. कीर्तन ऐकायला बसलेली भक्तमंडळी आश्चर्यचकित झाली. नामदेव कीर्तन अर्धवट सोडून का गेले? कुठं गेले? ज्ञानदेवही का थांबले नाहीत? त्यांना काहीच कळेना. त्यांना माहीत नव्हतं की योगी यांची माणसे उमरडून भक्ताकडे धावत जाणारा विठ्ठल कुर्मुदासाच्या हाकेला ओढ देत त्यांच्याकडे गेला होता. सावतामाळ्याची भेट. जाताना विठुरायाला लागलेली अरणभेंडी. आरणभेंडी या गावाचं नाव निघताच सावतामाळी या संताची आठवण कोणा महाराष्ट्राला होणार नाही. महाराष्ट्रातील 18 प्रगट जातीतील एकेकाला संतत्वावर नेऊन ज्ञानदेवांनी आपल्या काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जी क्रांती केली त्या क्रांतीचाच एक प्रतीक म्हणजे आपला सारा प्रपंचच परमार्थाच्या पातळीवर नेणारा संत सावतामाळी. या सावतामाळ्यानं भक्तीचं मळे फुलवले. अष्टसात्विक भावाने फुलं देवाला वाहिली. त्यांचा सुगंध महाराष्ट्रात दरवळला. सदानकदा तो आपल्या काळ्या आईच्या सेवेत मग्न असायचा. मळ्यात कुठं हरळी दिसायची नाही की सुपारी एवढा दगडही दिसायचा नाही. मोटेचं पाणी साऱ्या मळ्यात खळाळून वाहायचं. ते पाणी प्यायल्यानेही हिरवीगार रोपं डुलत राहायची. मोटेच्या दोरावर बसून सावता मोठ हाकायचा आणि अभंग म्हणत असायचा. त्याच्या भावपूर्ण अभंग गाण्याला मोटेचा कुई कुई आवाज साथ द्यायचा. पाटाच्या बांधावर बसलेला काशीबा गुरव सावतामाळ्याचं मोठे पण जाणून होता. तो त्याला देव माणूस मानायचा. त्यानं म्हटलेले अभंग उतरून घ्यायचा. सावता नित्यनेमाने पंढरपूरला जायचा. विठ्ठलाच्या दर्शनानं पुलकित व्हायचा. नामदेवाचं कीर्तन ऐकून प्रपंच परमार्थ यावर खूप विचार करायचा. आता त्याला कळून चुकलं होतं की परमार्थासाठी प्रपंचाचा त्याग करायची गरज नाही. ज्ञानदेवांनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आपली कर्तव्य कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करीत राहिलं म्हणजे आपला प्रपंचच परमार्थरूप होतो आणि आपण जे काही करू ते ईश्वराचं काम होतं. हाच विचार एके दिवशी त्याच्या मनात उफाळून आला आणि खरोखरीच त्याला वाटू लागलं की माझ्या माळ्याच्या माळी तो विठ्ठलच आहे. मळ्यातील ही हिरवीगार रोपं दोन्ही हातांनी टाळ्या वाजवीत त्यांचंच भजन करीत आहेत. एक बी रोवावं आणि
पाठीपाठीनं पदरात पडावं ही त्यांचीच लीला आहे. माझ्या विहिरीला त्या दयाघनाच्याच कृपेने अमृताचे झरे फुटले आहेत. त्यांच्या या गूढ अनुभवातून त्याला आपोआप एक अभंग स्फुरला आणि तो म्हणू लागला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरच्या कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावथा म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. सावताला आज काहीसच वाटू लागलं होतं. कसल्या तरी अनामिक आनंदाच्या उर्मी आतून उफाळून येत होत्या. नेत्रात अंतरीची करुणा साठून आली होती. आता त्याच्या कंठातून अभंग फुटत नव्हता की विठ्ठलाचा नामोच्चारही होत नव्हता. काशीबा गुरुवाला समजेना की सावताबा आज असे एकाएकी गप्प कसे झाले. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. बैल संतपणे मोठ ओढीत होते. सावता मूक राहून भरल्या अंतकरणाने नुसता दोरीवर बसून होता. बैलांना इशाऱ्याची गरजच वाटत नव्हती. मोठ ओढीत ओढीत ते आपोआप थांबत व मोठेचं पाणी डबऱ्यात सांडल्यावर आपोआप मागं मागं येत होते. सावत्याला यातलं काही समजत नव्हतं. कसलंच भान राहिलं नव्हतं. तो कुठल्या तरी आनंदात विरून गेला होता. समोरच्या लिंबावर बसलेला कावळा कोकत होता. सावता त्याच्याकडे एकटक पाहत होता आणि आतल्या आत मोहरून जात होता. समोरून कोणीतरी झपाझपा पावलं टाकीत येत होता. कावळ्याचा आवाज आता बंद झाला होता. तो पाहुणा सावत्याजवळ आला आणि म्हणाला, सावताबा. सावताबा एकदम भानावर आला. आत अंतकरणात पडलेला प्रकाश त्याला बाहेरही दिसू लागला. आत बाहेर एक झालं होतं. दुजं असं काहीच राहिलं नव्हतं आणि तरीसुद्धा दोन होऊन एक एकाला हाक मारित होतं. दुसऱ्याच्या तोंडून स्वागत होत होतं. या देवा, अरे मला फार तहान लागली रे. मग प्या ना पोटभर पाणी. देव पाटाचं पाणी प्यायला खाली वाकले. ओंजळी भरून देव पाणी पित होते. सावता पाहतच राहिला. मध्येच तो एकदम दचकला. त्याला पाटाच्या पाण्यात या वाटसरूचं प्रतिबिंब दिसलं. डोईवर मुकुट, कानी कुंडल, शंख, चक्र, गदा, पद्मधारी चतुर्भुज, गळा वैजयंतीच्या माळा अशा वेशात पितांबर नेसलेलं सावळं रूप त्याला त्या प्राण्यात प्रतिबिंबित झालेलं दिसलं. सावत्यानं सारं काही ओळखलं. लिंबावर ओरडणाऱ्या कावळ्यानं दिलेला शकून त्याला समजला. साक्षात श्रीहरी त्याला भेटायला आले होते. त्यानं ओळखलं आणि धावत जाऊन त्यांच्या पायाला मिठी मारली. विठ्ठलानं त्याला आपल्या उराशी कवटाळलं. सावत्याला बोलवेना. जिथं लौकिक वाचा खुंटते तिथं कविता अभंग रूपाने जन्म घेते. सावत्याला एक अभंग स्फुरला. त्यानं देवाला विचारलं, सावत्याच्या पोटी परब्रह्म प्रवेश. काशीब गुरव हे सारं काही पाहत होता. सावत्यामुळं आपल्याला परब्रह्माचं सगुण साकार रूपात दर्शन झाल्यानं तो आनंदित झाला होता. संत सहवासाची महती त्याला आता पटू लागली. ज्ञानदेव नामदेवादी संत सहवासाचं कौतुक इतक्या परोपरीनं का करतात ते त्याला उमगलं आणि सावत्यानं देवाला सत्सर्ग मागितलेला अभंग त्याला आठवला. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेच खरे. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. त्याला आता समजलं होतं की देव आणि भक्त दोन नाहीत. जो देवापासून विभक्त नाही तो भक्त, याची त्याला प्रचिती आली आणि प्रचिती येणारा तसा प्रसंगच घडला. सावता देवाला म्हणाला, देवा आता थोडी विश्रांती घ्या. दूरवर चालत आल्यानं आपण थकून गेलेले दिसता. नाही सावत्या, मी थकून गेलो असलो तरी मला स्वस्थ बसता येणार नाही. का बरं देवा? अरे काय सांगू, माझ्या पाठीमागं 2 चोर लागलेत. मग मी काय करू म्हणता. ज्ञानदेव नामदेव देवाचा पाठलाग करीत येत होते. ते आता येऊन ठेपतील इथं म्हणून देव लगबगीने म्हणाले, सावत्या कुठेतरी लपवा रे मला. देवा कुठं लपवायचं तुम्हाला? मला अन्य कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी लपव. देवा तुम्ही सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वस्पर्शी, तुम्हाला कुठं लपवता येईल? आकाश लपवायला कुठली कंदूक आणायची? त्रिभुवनात अशी कुठली जागा आहे की तिथे लपता असता तुम्ही दिसणार नाही?
तुम्ही त्रिभुवनाला व्यापून राहिलात आहात. सावत्या मला अध्यात्म सांगतोस आणि ही का वेळ अध्यात्म सांगायची? चल लवकर, लपव मला कुठेतरी. देवा, वायूला पिंजऱ्यात कोंडायला कसं सांगता? आकाशातल्या घागरीत साठवायला कसं लावता मला? असे ते कशातच मावत नसतं, ते पोटात साठवता येतं ना? होय देवा, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग मला तुझ्या पोटात लपव, वेळ दौडू नकोस उगाच. देवा, किती छान बोललात. जे डोळ्यात मावत नाही, कानांना ऐकू येत नाही, वाणीला सांगता येत नाही, जे घरात मावत नाही, देवळातही मावत नाही, फार काय विश्वातही मावत नाही, ते भक्ताच्या पोटात मावतं बरं. भक्ताचं हृदयच इतकं विशाल असतं की विश्वालाही व्यापून उरलेलं त्याच्या पोटात आहे, हृदयात आहे. हे तूच मला शिकवलंस. देवानं सस्मित नजरेनं सावत्याकडे पाहिलं. सावता बोलतच राहिला. पण देवा, तुला मी पोटात ठेवलं तरी तुझा ठाव त्या चोरांना लागणारच की. कस्तुरी डबीत ठेवलं तरी सुगंध लपणार आहे थोडाच. परीस लोखंडाच्या पेटीत ठेवला तरी ती पेटी सोन्याची होऊन गुपित फुटणार नाही का? अरे सावता, किती बोलशील. जे अध्यात्म माझ्या प्राप्तीसाठी, तेच मला शिकवतोस. आटप लवकर, प्रसंग बाकी आहे. ते चोर मला गाठतील आणि हा हा म्हणता पळवून नेतील. ठीक आहे देवा, लपवतो मी तुला माझ्या पोटात. पण मला वाटतं तुझा पाठलाग करणारे ते चोर साधेसुधे नसावेत. ते तुझ्या नामाची दोरी घेऊन धावत असावेत. तुझ्या मागं केव्हाही तुला खेचून नेतील. त्याचा तुला आणि मला पत्ताच लागणार नाही. बरं, बघून घेईल. तुला काय करता येईल ते कर माझ्यासाठी. देवाचा फारच आग्रह पाहून सावत्यानं खुरपं घेतलं आणि आपलं पोट फाडलं. ते वाट सुरू होऊन आलेलं विटेवरलं परब्रह्मा अनुरूप घेऊन त्याच्या पोटात शिरलं. पोट आपोआप बंद झालं. सावत्यानं खांद्यावरचं कांबळ पोटाला गुंडाळलं. काशीबा गुरव हा सारा प्रकार विस्मित होऊन पाहत होता. पाहता पाहता त्याची समाधी लागली होती. मळ्यातील हिरवी रोपं रोमांचित झाली होती. बांधावरले वृक्ष सळसळून शहारले होते. पाटाचं पाणी थरथरून गेलं होतं. शेवंती शांतीत न्हाली होती. जाईजुईच्या कळ्या काय काय करीत खुळ्या होऊन कुजबजत होत्या. हिरव्या रंगाच्या रानात हरवलेल्या हिरव्या राघूच्या पंखाची फडफड थांबली होती. जिथं तिथं सावत्याला सावळा हरी दिसत होता आणि त्याच्या वाणीतून अभंग आपोआप आकार घेऊ लागत होते. पिकलेल्या फळासारखं त्याचं मी पण गळालं होतं. भुक्ती आणि मुक्तीलाच त्याच्या ठाई मुक्ती मिळाली होती आणि उरली होती फक्त उत्कंठ भक्ती. अंतकरणात तिचा सदैव वास हो, म्हणून सावता भारल्या अंतकरणानं देवाला विनवू लागला. सावत्यानं डोळे मिटून घेतले आणि शांत प्रशांत मनानं आतला आवाज ऐकत होता. नामदेवांना शोक आवरेना. सावतोबा आत्मसुखाच्या समाधीत असतानाच त्यांच्या मळ्यात वाट काढीत नामदेव ज्ञानदेव आले. नामदेव तर अगदीच अधीर झालेले दिसत होता. ओल्या मातीत उमटलेली प्रभूची पावले दिसली. त्याचा मागोवा घेत ते तिथं आले होते. त्यांना सावता माळीसुद्धा समाधी सुख भोगीत असलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज दिसत होतं. सारी अंगकांती दिव्य तेजाने न्हाऊन गेली होती. आत लपलेल्या तेजाची प्रभा बाहेर दिसत होती. आगतिक झालेल्या नामदेवाने सावताबाबासमोर हात जोडून बसलेल्या काशीबाला विचारलं, बाबाजी, कुणी आलं होतं का हो या मळ्यात? का बरं, तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला चोर म्हणणारा विठोबा सावकार. त्यांना कोण हवं आहे ते काशीबाच्या ध्यानी आलं. त्यानं उत्तर दिलं, तो विठोबा सावकार होय. आता तो कसा मिळणार तुम्हाला? का बरं, का नाही मिळणार? अहो, त्याला तर या सावतोबानं गिळून टाकलंय. हां, आणि ते कसं हो? काशीबानं सारी हकीकत सांगून टाकली. ती ऐकून नामदेवांना उत्तर दिलं, नामदेवा, सावतोबानं देवाला कसं गिळलं याचं उत्तर विचारायला तू मुक्ताबाईकडं जायला हवं होतंस. तिनं तुला असं उत्तर दिलं असतं, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले हो सूर्याशी. नामदेवांना काहीच कळेना. कळून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हतेच मुळी. विठोबाच्या विरहानं ते व्याकुळ झाले होते आणि शिवाय अहंकार दुखावला गेला होता की
असा माझ्यापेक्षा अन्य भक्त कोण की ज्याच्याकडे विठोबानं मला सोडून धावत जावं? त्यांना शोक आवरेना. ते काकुळतेने म्हणू लागले, अरे सावत्या, माझ्या दुबळ्याचा हा ठेवा, तू असा कसा रे गिळलास? हा पांडुरंग म्हणजे माझ्या जीवाचं जीवन, सर्व सुखाचं निदान. पंचप्राण ओळून टाकले मी त्याच्यासाठी. मला आता उभं राहवत नाही. श्वास अडकतोय माझा. पांडुरंगाच्या दर्शनाविना एक क्षण देखील मी राहू शकणार नाही. अरे तूही भक्त आणि मीही भक्त. भक्ताचं अंतकरण तू ओळखत नाहीस काय? मग माझ्याशी असा डाव का खेळलास? असं म्हणून नामा धरणीवर कोसळला. त्याच्या शोकाला सीमा राहिली नाही. ज्ञानदेव मनात म्हणाले, हा एवढा थोर भक्त, पण याला देवाचं सर्व व्यापू समजत कसं नाही? समजेल समजेल थोड्याच वेळानं. त्यांच्यासाठीच परमात्म ज्ञानाचं हे प्रात्यक्षिक घडवून आणलंय देवानं. नामदेवाची करुण वाचनेनी देवाला ऐकू येत होती. त्याचा शोक पाहून देवाचं मन विरघळले आणि त्यानं आतून सावत्याला म्हटलं, सावतोबा, माझ्या भक्ताचं दुःख मला आता फार काळ सहवत नाही रे. मी तर तुझ्या पोटात अडकून बसलोय. कुंभार कीटकाला जसं त्यानं स्वतःभोवती केलेल्या कोशातून बाहेर निघता येत नाही किंवा कमळाच्या मिटलेल्या पाकळ्यातून भ्रमराला बाहेर निघता येत नाही, तसे मला तुझ्या उदरातून बाहेर येणे अशक्य झाले आहे. आता तुलाच माझ्या नामयाची करुणा येऊ दे. तूच मला बाहेर काढ. देवाच्या संभाषणानं सावत्याची समाधी उतरली. त्यानं नामदेवाकडं पाहिलं. खरोखरीच तो पाण्याविना मासळीसारखा तळमळत असलेला त्याला दिसला. त्याला त्याची करुणा आली. भक्ताच्या हृदयाची आर्त भक्ताशिवाय कोण जाणतो? तो नामयाच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला, भक्त श्रेष्ठ नामदेवा, सावध हो. देवाला तुझी करुणा आली आहे. ते तुला भेटायला उतावीळ झाले आहेत. पण नामदेवा, आता तुला समजलं का की माझ्या पोटात जे आहे तेच तुझ्या पोटात आहे. ज्याच्यासाठी तू तळमळतोस ते सर्वत्र आहे. आता माझ्या हृदयातले हे घोष तुझ्या हृदयात संचरो आणि हृदय एक हो. असं म्हणून सावत्यानं खुरपं घेतलं. पुन्हा पोट फाडलं. प्रेमळ भक्ताच्या उदरातून देव प्रेमळ भक्तासाठी बाहेर आले. दोन हृदयांना परस्परातील प्रेमाचा साक्षात्कार झाला आणि त्यातून त्यांच्यासाठी साक्षात परब्रह्म साकार झालं. नामदेवानं त्या सावळ्या परब्रह्माच्या समचरणांना मिठी मारली. तो ढसढसा रडू लागला आणि म्हणाला, देवा, मला समजलं. तू सर्वव्यापी आहेस, सर्वस्पर्शी आहेस. सर्व भक्ताच्या हृदयात तुझा निवास आहे. आत्मरूपानं तू सर्वांच्यात स्थित आहे. पण खरं सांगू का पांडुरंगा? सांग नामदेवा, सारं काही सांगून मन मोकळं कर. देवा, तू निर्गुण, निराकार, अनादी, अनंत आहेस, सर्वव्यापी आहेस. पण मला तुझ्या सगुण साकार रूपाचा मोह सुटत नाही रे. आता मी ठरवलंय, निर्गुण निराकाराला समोर ठेवून सगुण साकाराची भक्ती करीत राहायचं. मला तुझ्याकडून मुक्ती नको. मुक्तीनं मी भक्तिप्रेमाला वंचित होईल. म्हणून मला भक्तीच जगू देत. निर्गुणाचं अधिष्ठान असलेला तुझ्या सगुण साकार रूपातच मला जीवनाचा खरा अर्थ सापडतो. नामदेवा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण आता तरी सगुणात कायमचा अडकून पडू नकोस. मी साकार होऊन तुझ्याजवळ किती काळ राहणार? अरे तुझ्यासारखे माझे अनंत भक्त आहेत, त्यांची नको का काळजी घ्यायला? मी पंढरीतून निघालो ते तुझ्यासारख्या एका भक्ताला भेटायला. मग तू का एवढं विरहाकुल व्हावंस? मी का केवळ मूर्तीत अडकून राहिलोय? नामदेवांना झालेला हा बोध पाहून ज्ञानदेव मनातल्या मनात संतुष्ट झाले. देवानं ज्ञानदेवांना आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांच्याकडे पाहून प्रेमभरानं सुहास्य केलं. ज्ञानदेवांनी त्यांच्या चरणांना मिठी मारली. देवानं ज्ञानदेवाच्या दोन्ही हातांना धरून उठवलं. देवाला उद्देशून ते म्हणाले, देवा, आता किती उशीर करणार? तो तुमचा अपंग भक्त प्राणकंठाशी आणून तुमची वाट पाहत असेल. होय ना? चला आपण सारेजण जाऊया त्याला भेटायला. आणि मग तो जगज्जीवन पांडुरंग, सावतामाळी, नामदेव आणि ज्ञानदेव कुर्मुदासाच्या भेटीसाठी निघाले. सावता विचार करीत, ज्याला आधी नाही अंत नाही असं सर्वव्यापक परब्रह्म खरोखरीच मायेच्या उखळीला यशोदानं कसं बांधलं असेल?
किती वेळा तिनं या बाळरूपाची दृष्ट काढली असेल. आपण त्याची पूजा केली नाही, सेवा केली नाही, की त्याला काही अर्पण केलं नाही. पण हे सारं कोण कोणासाठी करणार? आपणच आपली पूजा, आपणच आपली सेवा, आपणच आपल्याला अर्पण कोण करणार? देवाला इतकंच मागायचं असतं की त्यानं आपल्याला देवरूप करावं. आता त्याच्यातच आणि आपल्यातच काय अंतर राहिलं आहे? भक्ताच्या हाकेला धावत जाणारं, त्याची काळजी सतत वाहणारं, त्यांची सेवा करणारं हे परब्रह्म खरोखरच अनिर्वचनीय आहे. असा विचार करता करता सावत्याला एक अभंग स्फुरला आणि तो त्याच्या वाणीतून व्यक्त होऊ लागला. कुर्मुदासाची भेट. कुर्मुदास लहुळापर्यंत 2 कोस पुढे सरकावला होता. 2 कोसावरच एक गाव लागलं होतं. तिथं तो विसावला होता. तो वाट पाहत होता विठोबा खिस्ती याची. बराच वेळ झाला पण कोणीच आलं नाही. रात्र व्हायची वेळ आली. वाट पाहून त्यांचे डोळा शिनले, पण विठोबा खिस्त्याचा पत्ताच नाही. हताश झाला. डोळ्यांना पाणी आलं. तो उताना पडला होता. डोळे आकाशाकडे लागले होते. त्यानं आगतिकतेने वैकुंठ नायकाला प्रार्थना केली. वैकुंठीच्या राया पांडुरंगा, तू नाही पण तुझ्या रूपानं मला भेटलेला देव अजून का नाही आला? वाटेत त्याला चोराचिलटांनी उपद्रव तर केला नाही ना? माणसावर प्रेम करणारा माणूस देव माणूस असतो ना? मग या देव माणसावर कसं बरं संकट येईल? कारण त्यांचा रक्षणकर्ता तूच असतोस. देवा, त्याला माझा आठव राहिला नसेल तर न राहो बिचारा, पण त्याच्यावर कुठलंही संकट आणू नकोस. संत सज्जनांची सेवा करणारा तो पुण्यात्मा आहे. त्याचं रक्षण कर. पांडुरंगा, आता हे निश्चित झालं की तुझ्या पंढरीला माझं येणं होत नाही. तुझं दर्शन या जन्मात मला लाभणं नाही. असो, गत जन्मीचं पाप फेडलंच पाहिजे. पण देवा, आता माघारी जाणं नाही. देवाच्या वाटेवर मृत्यू आला म्हणजे पुनर्जन्म प्राप्त होत नाही असं म्हणतात. या वाटेवरचं अन्न पाण्याचा कणही न घेता मी प्राण सोडायला सिद्ध झालो आहे. तुला माझं हे अखेरचं वंदन. देवा पांडुरंगा, या लुळ्या पांगळ्याची भोळी भावडी भक्ती गोड करून घे. रागावू नकोस. चुकलो माकलो असला क्षमा कर. हे बघ, मी डोळे उघडणार नाही. मिटून घेतले आहेत. या मिटल्या डोळ्यात तुझंच ध्यान आहे. तुलाच त्यात साठवून घेतलं आहे. आता पुन्हा हे डोळे उघडणार नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. एवढ्यात कसला तरी दिव्य प्रकाश झोत पडला. कुर्मुदासाचे मिटलेले डोळे देखील दिपले. त्यानं डोळे उघडून पाहिलं. प्रकाशच प्रकाश दिसू लागला. प्रकाशाचा सागर उफाटून आला होता. त्या दिव्य प्रकाशातून एक दिव्य ज्योत पुढे आली. त्या ज्योतीतून एक मूर्ती साकारत होती. चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म, डोक्यावर रत्नखचित मुकुट, गळा वैजयंतीच्या माला. ती नयन मनोहर मूर्ती कुर्मुदासाजवळ आली. कुर्मुदासानं ओळखलं, ही साक्षात पांडुरंगाचीच मूर्ती. पडल्या पडल्या त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. ओठ थरथरू लागले. तो कसा तरी जीव एकवटून म्हणाला, पांडुरंगा, तू स्वतःच आलास ना मला भेटायला. केवढा मी भाग्यवान. आज साक्षात पंढरीच आली माझ्या वाटेत. देवा, खरोखरच तुझी थोरवी आघात आहे. तुझे भक्त लोक तुझी थोरवी गाता गाता थकले. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. सावळ्या रूपाचं मला दर्शन लाभलं. पण देवा, एका गोष्टीचं कधी नाही ते आता वाईट वाटतंय. तुला नमस्कार करायला मला हात नाहीत. कुर्मुदासाच्या डोळ्यात पाणी आलं. तो पालता पडला आणि आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं. पांडुरंगानं खाली बैठक मारून त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. उपरण्यानं त्याचे डोळे पुसले आणि त्याच्याकडं सुहास्य वंदनानं पाहिलं. कुर्मुदास म्हणाला, पांडुरंगा, माझ्या मागच्या जन्मीचा सोयरा विठोबा खिस्ती सुखरूप आहे ना? तो मला प्रत्येक मुक्कामात भेटणार होता. तो परत आला नाही. तो मला फार चिंता लागून राहिली आहे. त्याचं रक्षण कर. पुण्यात्मा आहे तो. पांडुरंग खुदकन हसले. एक वार त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, सावतामाळी यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कुर्मुदासा, तुझा विठोबा खिस्तीच ना? सुखरूप आहे तो. त्याला तुझा विसर पडला नाही. तो संत सज्जनाच्या सेवेत अडकून पडला होता आणि आता तो तुझ्याच समोर आहे.
काय म्हणता देवा, तुम्हीच विठोबा खिस्ती, या दिनाची अशी फसगत का बरं करावी देवा? तू त्यावेळी वसता म्हणून मी ओळखलं नाही. मी अज्ञानी आहे, दीन आहे, पतित आहे, तू मला क्षमा कर. सावतामाळी त्याला म्हणाला, कुर्मुदासा, अजून तुझी इच्छा आहे पंढरीला जायची? अरे माझी पंढरी मला माझ्या मळ्यातच भेटली, तशी तुझी पंढरी तुला तुझ्या वाटेतच भेटली. भक्त जिथे जातो तिथे पंढरीच वसवतो. देव आपल्या हृदयातच असतो. विचार या नामयाला. या हृदयातला देव जागा झाला म्हणजे जिकडे तिकडे देवाचं वास्तव्य दिसू लागतं आणि हे सारं विश्वच पंढरी बनतं. खरं आहे भक्ता, आता पंढरीचा सुखसोहळा मी इथंच अनुभवला. उद्या एकादशी इथंच पांडुरंगाचं नामस्मरण करीत भक्ती सुखाचा सोहळा अनुभवीत राहणं हेच माझं भाग्य. देवा, तू माझ्यासाठी कष्टलास, कोण्या जन्मात तुझा मी उतराई हो. तुझे नामस्मरण करीत अनंत जन्म जन्माला यावं ही मागणी मी मागतो. आज मी धन्य झालो. असं म्हणून कुर्मुदासानं डोळे मिटले. मिटल्या डोळ्यात रूप साठवलं होतं पांडुरंगाचं. पांडुरंगानं त्याच्या आणि ज्ञानदेव नामदेव सावतोबा यांचा निरोप घेतला आणि अंतर्धान पावले. त्यांनीही देवाला पुन्हा एकवार वंदन करून भक्त कुर्मुदासाकडे एकवार पाहिलं. त्यालाही वंदन करून पंढरपूरला माघारी निघाले.